हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाणीपुरी तयार करणार आहोत. ती पण अगदी बाहेर भेटते तशी. तुम्हाला ही रेसिपी नक्की नक्की म्हणजे 100% आवडेल ही माझी गॅरंटी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता हे बघा, हे तिखट व गोड पाणी आणि आलू मसाला कसा तयार करायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आलू बॉईल करण्यासाठी ठेवणार आहोत. नंतर चिंच 1 वाटी भिजत ठेवली होती. तसंच 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक करून घेतलेला गूळ व 1 वाटी चिंचेचं पाणी टाकायचं आहे. नंतर आपण कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये लाल तिखट व मीठ टाकायचं आहे अर्धा-अर्धा चमचा. नंतर आता गॅस बंद करून हे पाणी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, 1 इंच एवढं आलं, तसंच 10 ते 12 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना 100-100 ग्राम असं जास्त घेतलेलं आहे. नंतर यामध्ये पाणी टाकून आपण आता हे मिश्रण मस्त असं वाटून घ्यायचं आहे. अगदी हिरवंगार मस्त असं पाणी आपलं रेडी झालं. यामध्ये 1 चमचा सेंधव मीठ, तसंच 2 चमचे पाणीपुरी मसाला. पाणीपुरी मसाला नसेल तर तुम्ही चाट मसाला या ठिकाणी 2 चमचे टाकायचा आहे. नंतर आता आपण रेडी करून घेतलेलं गोड पाणी टाकायचं आहे. नंतर आपण बॉईल तयार करून घेतलेले आलू काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा व तसंच वाटाणे मी इथं बॉईल करून घेतले आहे ते टाकायचे आहेत. तुम्ही चणे पण टाकू शकता. तर अशा प्रकारे झटपट अशी आपली घरी पाणीपुरी रेडी आहे. आता मी इथे रेडीमेड पुऱ्या तळण्यासाठी घेतल्या आहेत. तुम्हाला जर पुरी घरी कशी बनवायची ते शिकायचं असेल पाणीपुरीची, तर त्यासाठी कमेंटमध्ये मला पाणीपुरी असे टाईप करून पाठवा. तर अशी आपली ही झटपट अगदी अर्ध्या तासात होणारी पाणीपुरीची रेसिपी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की 100% ही तुम्हाला पाणीपुरी नक्की आवडेल. हे बघा, एकदम हिरवंगार मस्त असं पाणी व गोड पाणी. थँक